कारण एका बाजूला पाहिलात ना तर स्ट्राईकला बॅटर कोण आहे? सलमान आहे. नॉन स्ट्राईकला कोण आहे? साकिब आहे. आणि बॉलर कोण आहे? मुस्तकीम. सो हे जे आज मैदानामध्ये आपण पाहतोय ना, या स्पर्धेच्या निमित्तानं नाईट क्रिकेट स्पर्धेमधली हीच तर खरी गंमत असतं की ज्यांना आपण रती महारथी दिग्गज खेळाडू, ज्यांचा दबदबा असणारे खेळाडू असं सारं काही म्हणतो ना, असे सारे क्रिकेटपटू मैदानामध्ये जेव्हा आलेत, गुड बॉलिंग. या वेळेला मात्र दांडीगुल पहिला फलंदाज बांधून परततोय पावलांमध्ये. थँक्यू सो मच दिलीप मास्टर. मुस्तकीम मुकादम यासाठी ओळखला जातो. पीएनपी क्रिकेट स्पर्धेच्या अलिबाग, मुरुड, रोहा या 3 तालुक्यांमधून ज्या वेळेला खेळाडू निवडले गेले, त्या स्पर्धेचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार जिंकणारा हा क्रिकेटपटू जेव्हा आज मैदानामध्ये आजच्या रात्री आलाय ना, समोर सलमान आहे, शाकिब आहे, हे तसे पाहिले तर एकाच वेळेला संघात खेळणारे खेळाडू सुद्धा आहेत. पण काही वेळेला ज्याला मॅनेजमेंटमध्ये आपण म्हणतो ना, तो शॉट ॲनालिसिस असणं फार महत्त्वाचं. तो शॉट ॲनालिसिस अशा प्रकारे असतो की कधी तुमचं स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. आणि मग मुस्तकीमने विचार केला की आपले स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत आणि त्या स्ट्रॉंग पॉईंटवरती लेग स्टंपच्या बाहेर शाकिब ऑफ स्टंपच्या बाहेर खेळायला जाणार, लेग स्टंप उघडा पडणार आणि मग अशा वेळेला तो जी विकेट मिळवतोय ना, ती कौतुकाची आहे. त्याचं कौतुकात झालंच पाहिजे. नदीम धायरेकर मॅन फ्रॉम म्हसळा आज मैदानामध्ये आलेत, पण बॅटच्या रूपाने आयकॉन या फलंदाजाला मैदानामध्ये तशी बॅटिंग करावी लागेल. मुस्तकीम विरुद्ध नदीम हे सुद्धा बॅटल काही वेळेला पाहिलं असेल काही जणांनी, पण आज याची देही याची डोळा आपल्या क्रीडा संकुलमध्ये बघूया. मोठा फटका मारण्याचा नदीमचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. ते मुस्तकीमच्या बाबत म्हणतात ना, जलवा है भाई का जलवा. आणि आज मैदानामध्ये तशा प्रकारचा जश्न माहोल साजरा केला जाणार. त्याचं कारण सुद्धा आहे की मुस्तकीम मैदानामध्ये परतलाय. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 2 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवतोय, केवळ 1 धाव खर्च करतोय. समोर अगोदर शाकिबला बाद केलं, मग नदीमला बाद केलं आणि मग मैदानामध्ये तो जी काही चेहऱ्यावरचे हावभाव होते ना किंवा विकेट मिळवल्यानंतर सेलिब्रेशनचे हावभाव जे होते ना, ते फारच अप्रतिम होते. कारण याच्यामधून आपल्याला काय पाहायला मिळतं की कॉन्फिडन्स काय लेवलचा आहे. क्रिकेटमध्ये आपण तो नेहमी म्हणतो ना, सी फॉर क्रिकेट, सो दॅट व्हॉट सी स्टँड्स फॉर, सी फॉर कॉन्फिडन्स टू. ऑफ स्टंपच्या बाहेर फलंदाज शफल होऊन खेळणार, त्यांना स्वतःसाठी जागा बनवणार, पण हुजैफला सुद्धा बॅटला बॉल लावू द्यायचा नाहीये. ते कनेक्शन प्रॉपर होणार नाहीये याची नोंद घेतली जाते. पहिल्या षटकामध्ये अद्यापपर्यंत ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कंजूस गोलंदाजी म्हणतात ना, ती सुरू आहे मित्रांनो. इथेही आपण पाहिलं यॉर्कर लाईन ब्लॉकल गोलंदाजी मैदानात सुरूच राहील. मुस्तकीम मुकादम यासाठी ओळखला जातो, हम आए बहार लेकर आए, असं मुस्तकीम यावेळेला मैदानामध्ये
SMS फायटर साखळी महाड संघासाठी आयकॉन खेळाडू म्हणून का निवडलंय त्याचं उत्तम उदाहरण पेश करतो. या खेळासाठी सातत्याने ओळखला जातो ना मुस्तकीम. म्हणजे रायगड प्रीमियर लीगचा त्याचा तो परफॉर्मन्स आठवावा लागेल. देशातून परदेशात गेल्यानंतर सुद्धा त्या क्रिकेटच्या मैदानावरचा त्याचा परफॉर्मन्स थोड्या अंशी का होईना दूर गेलाय असं वाटत असताना अचानक मैदानामध्ये तो परततोय काय. रायगडच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये तालुका मुरुडचा असो, मसळ्याचा असो, तिकडे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असो, जिथे जिथे मुस्तकीम गेला ना त्या त्या ठिकाणी त्याने कधी फलंदाजीच्या रूपाने कधी गोलंदाजीच्या रूपाने आपलं उत्तर दिलेलं आहे. आणि म्हणूनच तो अनेकांचा स्टार झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन खेळणं, हे जे आपण म्हणतो ना क्रिकेट इज ऑल अबाउट द टीम वर्क, हे जे नेहमी आपण मैदानात पाहतो त्याचं उत्तर आता जर मुस्तकीमने दिलंय तर अपेक्षा असेल की मोहम्मद मेहर 11 अष्टमी संघासाठी सलमानने जरूर द्यावं. कारण एक फायटर खेळाडू म्हणून सलमानला आपण सदैव पाहिलंय. अशा वेळेला त्याच्या समोर गोलंदाजीला आलाय गोलंदाज आमिर. आमिर खुरुपकर मैदानामध्ये आलेत. वाईडिश मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु फार भन्नाट ताकदीने खेळणारा सलमान आज मात्र मैदानामध्ये थोड्या अंशी आपण म्हणतो ना ते शॉट चेक करण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्याला माहिती आहे थोडं थांबणं महत्त्वाचं असणार आहे. महाड विरुद्ध अष्टमी यांच्यामधला जो सामना आहे ना त्याच्यामध्ये आपण म्हणूया की महाडचे काही खेळाडू आहेत, मग दुसऱ्या बाजूला रोह्याचे खेळाडू आहेत. आपल्याच रोह्यातील खेळाडूंनी अनेक वेळेला स्पर्धा जिंकलेला आपण पाहिलेला आहे मैदानामध्ये. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आमिर. पहिल्या हुजेब आणि सलमान ही जोडी मैदानामध्ये असताना धावफलकावर जी दिसते ना पिंक कलरमध्ये 2वर 2 1.1 षटकांचा खेळ संपलाय. युवा राष्ट्रवादी चषक 2026 मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रोहा स्पोर्ट्सशी जोडल्या गेलेल्या त्या तमाम प्रेक्षक वर्गाला मनपूर्वक धन्यवाद द्यावे. आजचा दिवस आमच्या आकाश कडव याचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस काय छान पद्धतीने साजरा झाला. कारण तब्बल 10,000 नव्हे, 20,000 नव्हे, 30,000 नव्हे तर 90,000पेक्षा अधिक लोकांनी आज क्रिकेटचे सामने थेट पाहिलेले आपल्याला पाहायला मिळाले. यापेक्षा आकाश तुझ्या मेहनतीला फळ काय असावं. कारण वाढदिवस साजरा करावा तर त्याला शुभेच्छा लोकांनी ज्याप्रमाणे तुला दिलेल्या आहेत ना ही खऱ्या अर्थानं तुझ्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट असेल. गुड बॉलिंग. याही वेळेला आपण पाहतोय आमिरचे चेंडू खाली राहतात. हुजेबच्या बॅटसोबत काहीच कनेक्शन येत नाही आहेत. म्हणजे मराठीमध्ये ना एक फार सुंदर म्हण आहे. अर्थात काही वेळेला जेव्हा गोलंदाज फिरकी असतात तेव्हा मी म्हणतो ते की फलंदाजाला मामा बनवलं. आत्ता आपण असं म्हणायचं का. कारण आमिरने आत्तापर्यंत 3 चेंडू टाकलेत, एकच धाव खर्च केले. फलंदाजाच्या बॅटला तो चेंडू लागत नाहीये. म्हणजे इथून आपण कुठे पुढे जाणार किंवा त्याच वेळेला इथून किती धावा येणार त्याचं उत्तर मात्र अजूनही फलंदाजाला देता येत नाहीये. याही वेळेला पाहतोय आपण नाहीये चेंडू फक्त हिटिंग द डेक शरीरावरतीच आदळतोय. तो फलंदाजाच्या बॅटवरती काही येत नाहीये. आणि अशा वेळेला केवळ एक जरी एकेरी धाव आली किंवा बॅटच्या रूपाने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न झाला तर अंगावरती आदळू किंवा एखादी एज घेऊन एखादी रन आली तरी ती केवळ एकेरी या सदराखाली जेव्हा मोजली जाते ना तेव्हा 3 2 गडी बाद 3 1.4 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 3. सलमानला सुद्धा जाग्यावरती स्तब्ध राहावं लागेल कारण मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे. या एकेरी धावाने काही मोठा फरक पडेल का असं विचारलं तर केवळ एकच आपण म्हणू शकतो की स्ट्राईक बदलेल. पण मगाशी आकाश कडव यांचं आपण कौतुक करत होतो ना की या स्पर्धेने सगळ्यात हायेस्ट घातलंय. गेल्या 2 वर्षापूर्वी रोहा स्पोर्ट्सची जेव्हा आकाश तुम्ही स्थापना केलीत त्यावेळेला जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नांचा प्रवास सुरू झालाय. तब्बल 3,000 प्रेक्षक लाईव्ह असतात आणि 90,000पेक्षा प्रेक्षकांनी हा सामना आजच्या दिवशी क्रिकेट पाहिलंय ही आनंदाची गोष्ट आहे. आणि अशा वेळेला त्या आनंदामध्ये आणखीन एक मोहर लागले. हा पहिला चौकार संपलाय. 8 धाव फलकावरती. हुजेबच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. आयकॉन खेळाडू असल्या कारणाने त्याच्याकडून ती अपेक्षा असेल की त्याने चांगली कामगिरी करावी. याच दरम्यान एक कबड्डीचा महासंग्राम लवकरच आयोजित केला जाणार आहे. आदरणीय माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या वतीने या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. कबड्डीचा महासंग्राम. तब्बल स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे
33,333, द्वितीय क्रमांक 22,222, तृतीय क्रमांक 11,111 आणि चतुर्थ क्रमांक 11,111. मालिकावीराला म्हणजे स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू 11,111, पकडसाठी उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई 5,555. विनायक शिंदे, साहिल बामुगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोहा हे अर्थातच या स्पर्धेचे कबड्डीचे आयोजक असतील. बारा चेंडूंचा खेळ संपला, 8 धावा धावफलकावरती. इथून पुढे मुस्तकीम मुकादमच ISPL ओव्हर घेऊन येणार गोलंदाजीला. ISPL ओव्हर करताना आपण मुस्तकीमला पाहिलंय, PNP चषकामध्ये सुद्धा पाहिला आणि जेव्हा आज मैदानामध्ये तो अशी गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी असा शब्दप्रयोग काही वेळेला आपण नक्की करतो हर्षल, आणि ती गोलंदाजी आता पहिल्या 12 चेंडूंमध्ये पाहायला मिळाल्यानंतर मुस्तकीम गोलंदाजीसाठी आलाय. पण इथून थोडंसं ना ते सलमानला आठवावं लागेल. यावेळेला चेंडू हवेत, पण पुन्हा एकदा आपण पाहतोय की ती एकेरीच धावावरती समाधान मानावं लागेल. कवी हरिवंशराय बच्चन यांची एक फार सुंदर कविता आहे. काही वेळेला आपण ती ऐकलेली असते, काही वेळेला आपण ती गिरवलेली सुद्धा असते. त्या कवितेचे बोल फार सुंदर आहेत की कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आज मैदानामध्ये ना ते स्वतःला आठवावं लागेल. कधी कधी माणसाला इतिहासात आठवावं लागतं की यार याच्या अगोदर मी काय होतो, याच्या अगोदर मी कसे सामने खेळलेले आहेत, आज नक्की मी कुठल्या प्रेशर खाली आलोय. आणि हेच तर हुजेबकडून येणं अपेक्षित असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, पण आठवतोय कोण तर मुस्तकीम मुकादम, त्याच्या नावावर ही तिसरी विकेट. केला, पण एक गोष्ट बेसिक गोष्ट जी क्रिकेटमधली आहे ना, ती जर तुम्ही फॉलो केली तर त्याचं कदाचित तुम्हाला याच्यावरती उत्तर मिळेल. ज्यांनी याचा हायलाईट पाहिला ना त्यांना सुद्धा कळलं असेल. मुस्तकीम उंचपुरा गोलंदाज आहे, 6 फुटाचा गोलंदाज. पुन्हा मगासारखं जर म्हणायचं झालं कौशलसारखं 2-2.5 फुटावरून तो आणखीन वरती मोजा, म्हणजे 8-8.5 फुटावरून तो चेंडू येणार, तो प्रेडिक्ट करणं इतकं पॉसिबल नसतं. त्याच्यावरती वेग किती आहे, फ्लडलाईट्स कडली खेळायचं आहे, आणि फ्लडलाईट्स खाली खेळताना मग ते टायमिंग साधणं महत्त्वाचं. या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला होतात किंवा नाही होत सुद्धा ना. 2.3 षटकांचा खेळ संपलाय, 9 धावा. मुस्तकीमने या वेळेला ISPL बॉल ओव्हरमध्ये थोडा कट करण्याचा प्रयत्न केला गेला, पण ती ग्रीप सटकते, वाईड येतोय आणि वाईडवरती अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव आल्यानंतर धावफलकावरती धावा लागतात 10. 3 गडी बाद 10. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत, साकी. एक आनंदाची बातमी आली, थोडा मी जो थांबलो होतो तो यासाठी, या 3 ओव्हर नंतर सांगू आपण, कारण 2 चेंडू येणं अजूनही बाकी आहेत. ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आणि खास करून खेळाडूंसाठी आहे. मुस्तकीम मुकादम आत्तापर्यंत 3 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्यानंतर सलमानला सुद्धा थोडा प्रसाद देतोय तो, की जरी चेंडू वरती धाव आलेली असली तरी ती अंगावरती आदळून आलेली आहे. बऱ्याच वेळेला असं होतं ना क्रिकेटमध्ये की तुम्हाला थोड्या अंशी कधी खांद्याला लागतो, कधी पोटाला लागतो, किंवा कधी छातीला सुद्धा लागतो, कधी डोक्याला सुद्धा लागतो ना. हे क्रिकेटमध्ये सारं काही आपण पाहिलेलं आहे. 3 गडी बाद 12 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे 17 चेंडूत 12 आल्यात. ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेला इतका उसळला होता चेंडू, साधारण मला असं वाटलं की ऑस्ट्रेलियाच्या पर्चच्या खेळपट्टीवरती सामना पाहतोय की काय. पंचांनी इशारा केला वाईड आहे, वाईड प्लस 1 एक्स्ट्रा आहे, 2 धावा मिळतील, 2 धावाने समीकरण बदलेल, समीकरण पोचेल ते अर्थातच 14 पर्यंत, म्हणजे 3 गडी बाद 14. या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे, पण मुस्तकीम मुकादमने आज आग ओकणारी गोलंदाजी केलेली आहे. या गोलंदाजीमध्ये सदैव ड्रायफ्रूटचा भाव लावलाय आणि तीच गोलंदाजी आत्तापर्यंत मैदानामध्ये होताना पाहायला मिळाले. मुस्तकीम मुकादमची गोलंदाजी तुम्ही चणे फुटाण्याच्या भावामध्ये मोजू शकत नाही, त्याला ड्रायफ्रूट्सचाच दर्जा दिला जातो आणि तोच आज मैदानामध्ये पाहायला मिळाला. षटक संपलंय आणि सलमानने सुटकेचा निश्वास टाकणं हा मराठीतला एक वाक्प्रचार आहे, तो घेऊ शकता आपण. 18 चेंडूंचा खेळ संपला, 15 धावा धावफलकावरती लागल्यात, 3 गडी बाद 15. आणि त्या खुशखबरकडे मी येतो. आता तुम्ही म्हणाल काय खुशखबर आहे संदीप सर, तर खुशखबर अशी आहे मित्रांनो, युवा राष्ट्रवादी चषक 2026 मध्ये स्पर्धेत जो संघ फायनल मारेल
त्या फायनल मारणाऱ्या म्हणजे फायनल जिंकणाऱ्या संघातील 12 खेळाडूंना आदरणीय या स्पर्धेच्या मुख्य आयोजक असणाऱ्या आपल्या आदितीताई म्हणजेच महाराष्ट्राच्या राज्यमंत्री नामदार आदितीताई यांच्याकडून फायनल जिंकणाऱ्या त्या सर्वच्या सर्व म्हणजे 12 खेळाडूंना IPL मॅचचे तिकीट देण्यात येणार आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण ताईंच्या या निर्णयाचं स्वागत करूया. हे नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. याच्या समवेत एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहतो ना की हे मन उदार असणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच या स्पर्धेच्या निमित्तानं तन मन धन असं साऱ्या रूपाने जेव्हा ही सारी मंडळी आपल्याला आशीर्वाद देतात, आपल्याला सहकार्य करतात, आपल्या सोबत आहेत, तेव्हा ती गोष्ट आनंदाची राहतं. वळूया मैदानाकडे. 18 चेंडूंचा खेळ संपलाय, 15 धावा धावफलकावरती. आता आणखीन एक महत्त्वाच्या रूल्सकडे आपण जाऊ. 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, पण इथून एनर्जीचा खेळ येणं आवश्यक. आणि तो एनर्जीचा खेळ सलमानकडून येणार का? मुस्तकीम मुकादमने आत्तापर्यंत 2 षटकं टाकली, त्या षटकामध्ये त्याने 3 विकेट घेतल्या. हे सगळं बघितलं. इथं मैदानामध्ये काय घडतंय? प्रत्येक फलंदाजाला घेऊ धाव की नको घेऊ त्याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळतंय, कॉलिंग होत नाहीये, या सगळ्या गोष्टी. पण ज्याचा उल्लेख मी केला होता ना, आतिश यावेळेला गोलंदाजीसाठी आलेत, शाकिब मैदानामध्ये आहेत किंवा सलमान मैदानामध्ये आहेत. आतिशने आत्तापर्यंत एकच चेंडू टाकलाय, 5 चेंडू येणं बाकी आहेत, म्हणजे 11 चेंडू येणं बाकी आहेत. एनर्जीचा खेळ म्हणजे काय? आपण लहानपणापासून एक वाक्य ऐकत आलेलं, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन ट्रान्सफर वन फॉर्म टू अनादर. आता तुम्ही म्हणाल मराठीत सांगतो. ऊर्जा अक्षयतेचा एक नियम आहे. ऊर्जा निर्माणही करता येत नाही, नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येतं. मुस्तकीम मुकादमने जी ऊर्जा दाखवली त्या ऊर्जेचा आता आपल्याला प्रत्युत्तर पाहायला मिळणार का? हाच तो प्रश्न आहे. नाही, याचं उत्तर नाहीये असं आतिश कदाचित म्हणतोय. कारण जी मुस्तकीमने एनर्जी दिले ना, तीच एनर्जी पुढे घेऊन मैदानामध्ये गेम सुरू आहे. हेच तर खऱ्या अर्थाने गेमची स्ट्रॅटेजी असतं. क्रिकेट इज ऑल अबाउट द कॉम्बिनेशन्स ऑफ द एनी काइंड ऑफ द एफर्ट्स. पण ते एनी काइंड ऑफ द एफर्ट्स जे आहे ना, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपतात, दुर्गेश झेल टिपतात आणि फलंदाज बाद. या मॅचची टीम मीटिंग ज्या वेळेला झाली असेल आणि मोहम्मद मेहर 11 अष्टमी विरुद्ध SMS फायटर साखळी महार यांच्यामध्ये मीटिंग, दोन्ही संघांच्या एकमेकांच्या मीटिंग सोबत झाल्या असतील. म्हणजे मेहर 11 अष्टमीची वेगळी असेल, महाडची वेगळी असेल. आणि जेव्हा महाडची मीटिंग झाली असेल ना, तेव्हा मुस्तकीमने कदाचित आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं असेल की मुकद्दर से नाही, मेहनत से बाजी जीती जाती है. आणि आज ती मेहनत पाहायला मिळाली ना. लॉंग ऑफला उभे होते जवळजवळ दुर्गेश त्या ठिकाणी, पण जी धाव त्यांनी मैदानामध्ये घेतली ही धाव फार महत्त्वाची आहे, मौल्यवान आहेत. क्रिकेटमध्ये हाफ चान्सेस वगैरे शब्दात ऐकायला छान वाटतं, पण ते हाफ चान्सेस कन्वर्ट सक्सेसमध्ये करतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही यशस्वीतेची पायरी पुढे चढलेल्या असतात. 16 धावा आल्यात, 4 गडी बाद. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जाणार. आतिश सुद्धा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. म्हणजे क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत बघा किंवा पुराणामध्ये तुम्ही काही गोष्टी ऐकल्या असतील, मला वाटतं ना, त्या पुराणामध्ये 3 अस्त्र होते. एक असतं म्हणजे रामायण महाभारत वगैरे बघत असताना तुम्हाला नक्की अनुभवलं असेल तुम्ही. एक ब्रह्मास्त्र असतं, एक नारायण अस्त्र असतं आणि एक अग्नी अस्त्र असतं. आता ही तिन्ही अस्त्र आपल्याला मैदानात पाहायला मिळालीत. हे 3 गोलंदाज त्यातली 3 अस्त्र आहेत. कारण कुठल्याही गोलंदाजाच्या विरुद्ध मग कोणाला ब्रह्मास्त्र म्हणायचं, आणखीन एक फलंदाज बाद, मिसअंडरस्टँडिंग. आणि अशा वेळेला सलमान बाद होऊन परतेल पावलनमध्ये. बाद 17,
5 गडी बाद 17. हर्षल, तुम्हाला माहिती आहे का 5 गडी बाद 17 अशी भारतीय संघाची अवस्था होती. कधी 1983चा विश्वचषक होता. आपण झिम्बाब्वे विरुद्ध मॅच खेळत होतो आणि कपिल देव निखंज हे मैदानामध्ये बॅटिंगला आले. नटराज स्ट्रोक त्यावेळेला मैदानामध्ये पाहायला मिळाला होता आणि मग ती वादळी खेळी त्यावेळेला आपल्याला टेलिकास्ट पाहायला मिळालं नाही किंवा आजही ती यूट्यूबला बघायला मिळत नाही. पण या सगळ्या गोष्टी घडत असताना शेवटचं षटक येणं बाकी आहे. इथून पुढे या सामन्याकडे कसं बघावं? गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज दुर्गेश पाटील. आयकॉन आहेत, हे मुंबईचे आहेत आणि आज महाड संघाला रिप्रेझेंट करणार आहेत. पण अशा वेळेला जे दोन्ही बॅटर आहेत समोर शाहिद आहेत. याच दरम्यान व्यासपीठावरती नगरसेवक सन्माननीय दिवेशभाई जैन तसेच नगरसेवक माज सवाल हे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण उपस्थित झाल्याबद्दल. तुमचं वेलकमसुद्धा या ठिकाणी करतो. स्पर्धेचे मुख्य निमंत्रकामध्ये असणारे शंतनू रटाटे, प्रेमजी साळुंके, प्रणवजी मोरे, सौरभ कानेकर, शार्दूल मोरे आणि रोहित पाटील यांच्या वतीने 4.1 षटकांचा खेळ संपलाय. 5 गडी बाद 17 या धावफलकावरती धावा लागल्यात आणि शाहिद समोर आहेत. बॅटला बॉल लागत नाहीये. जे काही घडतंय ना मैदानामध्ये. दुर्गेश पाटील सुद्धा गोलंदाजीला आले. इथून मला ते एक जापनीजमध्ये जपानी भाषा कधी तुम्ही शिकण्याचा किंवा तुमच्या रील्समध्ये एखादं ते वाक्य आलं असेल कधी फीडमध्ये, तर ते वाक्य असं होतं बघा. फार सुंदर वाक्य आहे. नाना कोरोबी या ओकी. याचा अर्थ असा होतो, इफ यू फॉल्स अ 7 टाइम यू ट्राय टू वेक अप ॲट द 8th टाइम. 7 वेळा तुम्ही पडलेला असाल तर 8व्यांदा उठण्याचा प्रयत्न करा. जपान हे शिकवतं. राखेतून जन्म घेणारा फिनिक्स पक्षी वगैरे या सगळ्या कहाण्या आहेत. पण आज मैदानामध्ये म्हणता येईल ना की महाडचा जो संघ आहे ना तो मैदानामध्ये म्हणतोय की या कितीही आश्वासदायक गोष्टी जरी कानावरती पडत असल्या तरी या सगळ्या कहाण्या फक्त आमच्यासाठी आहेत. प्रतिस्पर्धी संघाला मैदानामध्ये लोळवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. त्यांना जद्दोजहद करावीच लागेल आणि पूर्णपणे आमच्या समोर नाक घासावंच लागेल अशा परिस्थितीत सामना आणून ठेवलाय. 5 गडी बाद 17. चौथा चेंडू डॉट जातोय यार. आपण पाहतोय की अप्रतिम गोलंदाजी आहे दुर्गेशची आणि या चेंडूवरती आणखीन एक फलंदाज बाद होऊन परतणार माघारी. 6वा फलंदाज बाद. सन्माननीय नगरसेवक दिवेशभाई जैन यांच्या वतीने या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाला पारितोषिक म्हणून टीव्ही जे आपल्याला दिलेलं आहे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे ते त्यांच्या वतीनेच पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्यांचा आपण मनपूर्वक धन्यवाद सुद्धा म्हणूया. चार 4 षटकांचा खेळ संपलाय. एक धाव आले त्याच्यामुळे धावफलकावरती 18 धावा झाल्यात. 17 झाल्या होत्या. याही ओव्हरला काही धावा येत नाही आहेत. म्हणजे कंजूस गोलंदाजी काय असते, आग ओकणारी गोलंदाजी काय असते. शेवटचा फटका सुद्धा मुस्तकीम मुकादमच्या हातात विसावतोय. काय 100% कमिटमेंट आहे मुस्तकीमची. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. धावफलकावरती केवळ 18 धावा लागणार आहेत आणि त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये हायेस्ट किती होता तर तो आपण संकेत शिंदेने चेस केलेला संघ पाहिला होता की 75 धावा त्यांनी बनवल्या. किल्ला संघाने बनवल्या होत्या. आणि त्यानंतर हर्षल एक गोष्ट मात्र म्हणावी लागेल की आता कमी धावा किती आहेत, निश्चांक किती आहे स्पर्धेतला, तर तो आता 18 या धावांचा आपल्याला निश्चांक पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात की ही सारे मान्यवर जे आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊया. कारण ही स्पर्धा यशस्वी करताना या सर्वांचं सहकार्य अतिशय महत्त्वाचं आपल्यासाठी राहिलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण युवा राष्ट्रवादी चषक 2026 म्हणतो त्या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांना ही अभिमानाची आणि आदराची स्पर्धासुद्धा आहे. राष्ट्रवादीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी विविध कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. त्यांनासुद्धा आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. पूर्वार्धाचा खेळ संपला, उत्तरार्धाचा खेळ सुरू होणार. पण तत्पूर्वी टॉसकडे जाणार आहे मी. नाणेफेकीचा कौल होईल. भोसले वॉरियर्स थेरुंडा अलिबाग आणि विराट 11 यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल होईल. चला दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉससाठी यायचे. भोसले वॉरियर्स थेरुंडा अलिबाग संघाचे कर्णधार आणि विराट 11 संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित सभामंडपाच्या समोर इथेच यायचं आहे.
दोन्ही कॅप्टनने लगेच यायचं आहे, पण तत्पूर्वी आम्ही सन्मान करू इच्छितो. बरोबर आहे ना? आज या स्पर्धेला खऱ्या अर्थानं रंगत आलेली आपल्याला पाहायला मिळाले, कारण स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आकाश कडव यांचा लाईव्हचा आकडा तब्बल 95,000पर्यंत पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळाला. एक आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे आज थेट सामना पाहणारे 1 लाखापेक्षा अधिक प्रेक्षक आपल्याला या वाहिनीशी जोडले गेलेले पाहायला मिळतील. ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या जे पदाधिकारी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिले आपल्याला, आणि ज्यांना उपस्थित राहता आलं नाही परंतु आपल्याला ज्यांना सहकार्य करता आलं किंवा पाठिंबा दिला, फोन करून आपल्याशी जे जोडले गेले त्यांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देऊया. आदरणीय तटकरे साहेबांच्या आशीर्वादाने आणि त्याच वेळेला आदरणीय आदितीताई तटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जेव्हा आपण ही स्पर्धा आयोजित केली, स्पर्धेचे मुख्य उद्घाटक या नात्याने अनिकेतभाई उपस्थित होते. त्यांनी छान पद्धतीने या स्पर्धेचं वर्णन करताना आपल्याला शुभेच्छा दिल्या आणि प्रामुख्याने वेगवेगळे बदल या स्पर्धेमध्ये करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण करणं आवश्यक आहे. यासाठी ही स्पर्धा येथे आपण आयोजित केली आहे, याबद्दल सुद्धा त्यांनी सुतोवाच केले होते. ही महत्त्वाची गोष्ट आहे. बट थोडं मध्ये थांबावं लागतंय मला. मी टॉससाठी जातोय. भोसले वॉरियर्स आणि विराट 11. भोसले वॉरियर्स संघाचे कर्णधार, तेरुंडा अलिबाग संघाचे कर्णधार, चला या. आणि कौशल विराट 11 संघाचे कर्णधार, दोन्ही कॅप्टनने लगेच यायचे. आपण टॉस करून घेऊया मित्रांनो. आकाश आलेले आहेत तिकडे. इथेच या आकाश, समोरच या. आकाश इथे समोरच या. आकाश समोर यायचं आहे. आपण नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. चालेल. कौशल आपल्याला सुद्धा विराट 11 संघाचे कर्णधार, त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण लगेच यायचं आहे. नाणेफेकीचा कौल करून घेऊया आपण. बाळा माबळे आपला संघाचे कर्णधारांना लगेच पाठवायचं आहे, कारण इथे सामना जिंकण्यासाठी केवळ 19 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि मी सदैव म्हणत असतो की या खेळामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला राणा वेळ लागत नाही आणि त्याच्यामुळे कधी कधी कमी धावांच्या मॅचमध्ये मजा आली होती का. म्हणजे हा किस्सा सचिन अमृतकर यांना मी विचारला तर ते म्हणतील रवी आणि आम्ही एकत्र खेळलो होतो तेव्हा असे खेळायचो, आणि ही गोष्ट खरी आहे मित्रांनो. दत्ता पालवणकर यांचं नाव ज्यांनी ज्यांनी ऐकलं असेल ना, त्यांना तुम्ही एकदा ऐकलं असेल किंवा त्यांच्यासोबत गप्पा मारल्या असतील तर मजा ऐकायला मिळेल. पण तत्पूर्वी मी घेऊन चलतो. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्धाच्या खेळामध्ये माझे सहकारी किशोरजी कोकरे यांच्याकडे सामन्यामध्ये या धावा चेस होणार की काहीतरी वेगळं घडणार हे ऐकण्यासाठी वळूया किशोरजी कोकरे यांच्याकडे. थँक्यू सो मच. या पलीकडे आवाज आपण संदीपजी जगे सरांचा ऐकला. मॅचला सुरुवात होती जिथे उत्तरार्धाच्या डावाला सुरुवात होत असताना पाहायला मिळाली. बाडी मार्कवरती सूरज करकरे महाडचा एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळतोय. यस, वेस्ट साईडसाठी तिसऱ्या पंचांची मागणी. रोहा स्पोर्ट्स वाहिनीची मदत घेतली जाते. त्याही पलीकडे नितेजी नरहरी सरांची मदत घेतली गेली. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता या बॉलवरती एक्झॅक्ट काय घडलं होतं. वेस्ट साईडसाठी खऱ्या अर्थानं पंचांनी मागणी केली. त्याच वेळेला आपण व्यासपीठावरती टॉस देखील कंप्लीट करणार आहोत. नगरसेवक सन्माननीय दिवेशभाई जैन यांच्या शुभ हातानं या मॅचचं नाणेफेक केलं जाणार आहे. एका बाजूला विराट 11 त्यांच्या विपक्षामध्ये संघ खेळत असताना थिरोंडा अलिबाग या स्नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळाला. 9+4 अशा एकंदरीत 5 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. सूरज करकरे चांगला खेळ करतोय. यावेळी सभाव पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्रीजच्या बॉलवरती विकेट मिळला नाही. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले. एक धाव
अशा वेळेला येत असताना पाहायला मिळाली आहे. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते तब्बल 7 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळाल्या. टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला टीम विराट 11 या संघाने टॉस जिंकलाय. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल टप्पा पडला. बॉल विकेट किपर कडून निसटला. त्यानंतर फाईन लेगचे फिल्डर देखील खराब प्रदर्शन करत असताना पाहायला मिळाले. एक सिंगल या बॉलवरती 22च्या स्वरूपामध्ये असताना पाहायला मिळाली. धावफलका पुढे सरकत असताना पाहायला मिळते, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 8 या अंकावरती पाहायला मिळतीये. निखिल पारवे आणि सूरज करकरेची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतीये. 19 धावांचं माफक असं आव्हान पार करत असताना पहिल्या 3 बॉल मध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्यात 8. पुढचाच बॉल, यावेळेसचा बॉल बॅकफुटला गेले, कट केला. बॉल दीपेक्स टाकावा बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज करकरेच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. चौकारीत असताना पाहायला मिळाला. टोटल पुढे सरकले 12 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटनं खेचला. सूरज करकरे महाडचा मिस्टर 360 त्याच्या बॅटमधून षटकार. शकता या मॅचला जिंकण्यासाठी. आणखीन एक लाजवाब फटका सूरज करकरेच्या बॅटमधून डीप कव्हरला बॉल सीमारेषेच्या बाहेर. या मॅचला जिंकणारा किंबहुना जिंकवणारा फटका सूरजच्या बॅटमधून आलाय. 4 धावा. ऍक्शन रिप्ले. बॉलला फॉलो केला लाजवाब फटका सूरज करकरे अर्थात नंदूच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. डीप कव्हरला बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावाल्यात मॅच जिंकली टीम SMS फायटर्स साकडी महाड या संघानं. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचे मनापासून आभार. या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच सागदार, ज्यानं गोलंदाजी करत असताना 2 षटकातळी 7 धावा खर्च केल्या, 3 महत्वाच्या विकेट ज्यानं मिळवल्या, तो मुस्तकीम मुकादम या मॅचचा हिरो ठरत असताना पाहायला मिळाला. आज महाड तालुक्याचं क्रिकेट आयकॉनच्या भूमिकेमध्ये खेळत होता. रोहा तालुक्याच्या विरोधामध्ये त्यानं चांगली बॉलिंग केली. फक्त 12 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या, 3 विकेट, 3 महत्वाचे बॅटर त्याने बाद केलं होतं. या मुस्तकीम आपण नेक्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला तेरुंडा अलिबाग हा संघ पाहायला मिळेल. त्यांच्या विपक्षामध्ये लढत असताना विराट 11 सन्माननीय बाळाशेठ महाबळे साहेब यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुस्तकीम या जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. खऱ्या अर्थानं दुसऱ्या रात्रीमध्ये देखील मुस्तकीमच्या गोलंदाजीची चर्चा झाली होती. ISPL बॉल ओव्हरमध्ये त्याचा दर्जा पाहायला मिळाला होता, परंतु या मॅचमध्ये याचा आयकॉन खेळत असताना चांगला खेळ पाहायला मिळाला. या मुस्तकीम आपण व्यासपीठावरती त्याच वेळेला विनंती असेल सन्माननीय नगरसेवक दिवेशभाई जैन यांना की आपण आणि माजी सवाल साहेबांना देखील विनंती असेल की आपण आपल्या शुभातानं या आकर्षक अशी ट्रॉफी द्यायची. नगरसेवक दिवेशभाई जैन आणि नगरसेवक माजी सवाल साहेब यांच्या शुभातानं प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जातोय. मुस्तकीम 12 बॉलमध्ये 7 धावा, 3 महत्वाचे बॅटर त्याने बाद केले आणि या मॅचचा हिरो ठरत असताना मुस्तकीम आपल्याला पाहायला मिळाला. बॉल प्लेड मुस्तकीम, चांगल्या दर्जाचा खेळ आज बोललो म्हणून तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन रोहा स्पोर्ट्स वाहिनीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक वर्ग अलोट गर्दी करत असताना पाहायला मिळत आहेत. सगळे दर्दी प्रेक्षक
रोहाचं प्रेक्षक म्हटलं की क्रिकेटला जाणणारं, क्रिकेटवरती प्रेम करणारं हे प्रेक्षक वर्ग अलोट गर्दी करतात. एक महत्वपूर्ण लढत, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. भोसले वॉरियर्स तेरोंडा अलिबाग त्यांच्या विपक्षामध्ये विराट 11 या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे.